कारण हे जे राजकीय भाष्य करणारे आहेत, राजकीय मतलब साधणारे आहेत, यांच्यासोबत तुम्ही जाताय ना, त्यांना आपला मतलब साधायचा आहे आणि कळत नकळत तुम्ही त्यांच्यासोबत जातायत, म्हणजे तुम्ही सुद्धा त्या पापाचे भागीदार झालात. आता या पापाच्या वाट्यामध्ये तुम्हाला सामील व्हायचंय की नाही ते तुम्ही ठरवा. आता दुसरा मुद्दा काय आहे, कोणता आहे तर कबूतरखाने. मित्रांनो, नुकतंच इथे मी इथे घाटकोपरमध्ये माझ्या कार्यालयाचे पासून इथे जवळच एका मंदिराजवळ, गणपती मंदिराजवळ एका गाईला बांधलेलं होतं आणि त्या गाईला बांधून तिथे एक महिला चारा विकत होती. मग तिला मी टोकलं. का टोकलं मी तिला? कारण ती गाय वाताने स्वतःला हे करत होती. वाताचा प्रॉब्लेम होता, तिला वाताचा त्रास होता, आजार होता आणि ती थरथरत होती, कापत होती.